चला मग बाय. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर कांचनवर. सर्वात आधी सांगा कसे आहात तुम्ही सगळे. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे. आज आहे होळी, तर तुम्हा सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या पूर्ण परिवाराकडून होळीच्या खूप खूप शुभेच्छा. आय नो तुम्ही हा ब्लॉग खूप लेट बघत आहात, तर काय करू, प्रॉब्लेम्स तसा झाला होता, मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. अद्विक खेळायला जात होता होळी, तर म्हटलं त्याला थोडं रेडी करून देते, म्हणजे त्याच्या पूर्ण बॉडीला आणि चेहऱ्याला केसांना ऑइल लावून देते. तर तीच ऑइलिंग करून देते आहे इथे. आणि सकाळी सकाळी उठून माही निघून गेली होती तिच्या मैत्रिणींसोबत होळी खेळायला. म्हणजे तिच्या मैत्रिणीकडे एका होळीचा प्रोग्राम ठेवला होता त्यांनी, आणि सर्व मैत्रिणी एका जागी जमा होऊन सर्व तिथेच होळी खेळल्या. तर म्हणून मग माही घरीच नव्हती. इथे अद्विकला थोडा वेळ झोपून दिलं. तुम्ही म्हटलं झोप नाही झालेली याची, म्हणून झोपून ठेवलं होतं, कारण रात्रीला पण तो लेट आला होता घरी. सर्व होळी वगैरे खेळून पूर्ण 2 वेळ तर भिजूनच आला. नंतर मग होळी वगैरे खेळली त्यांनी मित्रांसोबत, 2-3 वेळ तर कपडे चेंज केले. तर ह्या सर्व गोष्टी मुलांचं सुरू राहतं. आणि हे पण बोलले की त्याला लहानपण जगू द्यायचं आपण मुलांना. जे ते लहानपणी करतात त्याच लहानपणीच्या आठवणी त्या नंतर राहतात. बाकीचे तर मग मोठे झाले की जबाबदाऱ्या वाढून जातात, म्हणून त्यांना थोडंफार एन्जॉय पण करू दिला पाहिजे आपण. हे की स्किन खराब होते, हे खराब होते, ते खराब होते, त्याच्यामुळे होळी खेळू नाही द्यायची म्हणून. तर फक्त स्ट्रिक्टली हे सांगितलं होतं मुलांना. मागच्या वर्षीला पण मुलांना सांगितलं होतं आम्ही, तर कितीतरी वर्ष झाले की ऑर्गॅनिक कलर्स मुलांना घेऊन देतो, पक्के कलर घेऊन येतात. पण आजूबाजूच्या मुलांना कितीही सांगितलं तरी ते आणतातच पक्के कलर. पण तरी मागच्या वर्षीसुद्धा सांगितलं होतं त्यांना की पक्के कलर नका आणू, ऑर्गॅनिक कलरने होळी खेळा. पण काय करणार ना, मुलं हे आमचे ऑर्गॅनिक कलर घेऊन देतात आणि ते लोक पक्के कलर लावून हे करतात. म्हणून मी याला पहिल्यांदाच तयारी करून देत होती. म्हणजे याच्या पूर्ण बॉडीला मी ऑइलिंग करून दिली. रात्रीला पण ऑइल लावून दिलं होतं, आणि आतासुद्धा जायच्या आधी ऑइल लावून दिलं, आणि केसांनासुद्धा ऑइल लावून दिलं. त्याला घाई होती की मी कधी जातो आणि कधी नाही, कारण मित्र वेट करत होते बाहेर त्याचे, म्हणून ते सर्व करून दिला आणि तो निघून गेला आता होळी खेळायला. बाकी तर माही आल्यानंतर मी तुमच्यासोबत शेअर करते. अद्विक तर बघा, अद्विकची हालत, माहीची हालत. माहीचा चेहरा पूर्ण ओळखायला नाही येत आहे. माही लवकर तू आंघोळ कर, कारण ते चेहऱ्यावर पूर्ण इन्फेक्शन होऊन जाईल परत. त्यांनी खूप घाण कलर आहे तो. अद्विक इकडे बघ, इकडे तर बघ, तुझा चेहरा तर दाखवू दे मला. हो, तरी मी त्याला तेल लावून दिलं होतं पूर्ण. तू नाही लावून गेली होती का? पण तेल लावायला पाहिजे अशा वेळेला चेहऱ्याला. चांगलं तेल लावायला पाहिजे, पचपच. केसांनाही तेल लावायला पाहिजे. तर केस बघ ना, ही सकाळी उठून, एकदम सकाळी उठून गेली, म्हणून तर आम्ही झोपलेलोच होतो तेव्हा. आणि सर्वजण खेळत आहेत बाहेर होळी. हा, अद्विक ये इकडे. अद्विक, सर्वजण म्हणा हॅपी. ऊपरचे अंकल. आम्ही जात आहोत आज भातकुलीला, आणि भातकुलीला मस्त होळी एन्जॉय करणार आहोत. यांची इच्छा होती भातकुलीला होळी सेलिब्रेट करण्याची, तर म्हणून भातकुलीला जाणार आहोत. 1 मिनिट. हे अद्विकला पण जास्त इच्छा होती, अद्विकची भातकुलीला जायची आणि होळी सेलिब्रेट करायची, आणि यांची सुद्धा इच्छा होती. तर म्हटलं चला आता आपण आज भातकुलीलाच जाऊ. मराठीमध्ये होळी, अजून हिंदीमध्ये होळी. तेच करायला लागेल. होळी 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 होळी. अद्विक एवढं लांब कसं काय घेणार आहे व्ह्यूअर्स. आता बघा, छोट्या ह्याच्यामधून मी, आता बघा तुम्ही माझं ड्रायव्हिंग स्किल बघा, छोट्या ह्याच्यामधून मला चालवता येते की नाही येत. जाऊ दे ना आधी पुढं, नाही खूप जास्त आहे ना. काही हरकत नाही, जाऊ दे बस. आता बस
जाऊ दे पुढं काही नाही. अटत राह आणि लगेच ब्रेक सोडून ऍक्सिलेटर दे. क्लच नको सोडू. बस थांब आता फुल जागा मार. फुल मार. नाही होणार. होते मार. जाऊ दे आता पुन्हा. जाऊ दे फुल. जाऊ दे फुल. काय होते काय नाही. गेले. अरे वा, आपले पोलीस साहेब जिंकले. ह्याच्यात जिंकायचा प्रश्न नाही आहे, याच्यात एक्सपिरियन्स आहे. हा, एक्सपिरियन्स आहे म्हणा. चल रे बाबा लवकर. मम्माच्या साठी जिम सुरू होणार आहे माहित आहे. जिम माही जिम सुरू होणार आहे. माहित लगा डीजे अभि. थांबा, आता आपल्याला पहिल्यांदा कुठे जायचंय हे? आता जाऊ मिठाई घेऊन घेऊ आपण थोडं. पहिल्यांदा मिठाई घ्यायची आहे म्हणते आणि नंतर मग आपल्याला जायचं आहे भातकुलीला. कारण की आज थोडं गोळ वगळा तोंड करावं लागेल त्यांचं. चला मग पहिल्यांदा सिटी मध्ये टाकायची. हा, रघुवीर घे. रघुवीर घे, त्यानंतर मग तिकडं. ठीक आहे. रघुवीरला जायला निघालं होतं, बट मध्येच एक स्वीट मार्ट दिसलं. मग तिथनंच आम्ही मिठाई वगैरे घेतली आणि मिठाई घेऊन मग निघालो भातकुलीला जाण्यासाठी. अचानकच प्लॅन ठरला आणि मला झोपायची इच्छा होती. मला होतं की मला तुम्हाला सांगितलं ना माझं पिरियड्स होते आणि पेन भरपूर होत होतं, तर त्याच्यामुळे माझी इच्छा होती की मी झोपते थोड्या वेळ, मला आराम करायचा आहे. पण यांची इच्छा होते नाही अद्विकची इच्छा आहे ना, तर चालायचं आहे आपल्याला भातकुलीला. म्हटलं चला, यांनी जबरदस्ती मला घेऊन गेले. काही हरकत नाही, मजा आली. आणि तिथे गेल्यानंतर मग 2-3 घरी गेलो. आज तुम्हाला तिन्ही घरं दाखवणार आहे मी, जे आजपर्यंत मी बघितलेले नाही आहेत. माझे लहान दिराचं घर, नंतर मग सर्वात मोठ्या जाऊंचं घर. एका मोठ्या जाऊंचं घर तुम्ही बघितलेलं आहे, माझ्या सगळ्या जाऊंचं घर. पण सर्वात मोठ्या जे यांचे मोठे बाबा आहेत त्यांच्या सर्वात मोठ्या मुलाचं घर, ते सुद्धा बघायला मिळणार आहे. म्हणजे जे आमचे घरं आहेत 3-4 ते तुम्हाला आज दाखवणारच आहे तिथले. तर चला मग आता निघूया आपण. इथनं निघू, नंतर मग डायरेक्ट भातकुलीला. आणि भातकुलीला मग सर्वांना आपल्याला मिठाई द्यायची आहे, होळी खेळायची आहे त्यांच्यासोबत आणि नंतर मग आपला एन्जॉय करायचा आहे. आता मिठाई घेऊन झालेली आहे आणि आता आपण निघत आहोत भातकुली जाण्यासाठी. तर भातकुलीला जाऊ, मस्त एन्जॉय करू आज सायंकाळपर्यंत. हा, सायंकाळपर्यंत घरी परत येऊ. पहिल्यांदा धीराच्या घरी. धीर कंप्लेंट करत असतात नेहमी, येत नाही वहिनी. किती चेंज झालं घर, खूपच चेंज केलं यांनी. तर कोणी नाही घ्या. मुन्ना कुठे गेला? आज ऑफ नाही आहे काय? नाही, किस्मत ना ऑफ भेटला आज. हॅपी होली. भेटत नाही का? हॅपी होली बेटा. झोपलं होतं ते. दोघी जणी झोपले आहे का? दोघी जणी झोपले आहे का? हे आता मम्मी मोठी कुठे आहे? काय ना, किती आहे ना? हे घे. एक मम्मी करते ना बडी मम्मी. हे तू झोपलो घे बाळा. 2 दिवसापासून बॉम्ब पाणी घे. मजा मारून नाही. ये इकडे श्रीवेदा. घे रे बाळा, घे. 2 दिवसापासून नाही, मी नाही खाल्ली तर खाल्लं ना. मग नको माझ्या हात खायला. आम्ही जेवण वगैरे झाले. चहा वगैरे नाही करायचं. थोडासा शरबत. ते पण झोपले. आणि झोपला तर तो एसी लावून दिली आम्ही. दुपारी झोपला की? झोपला नाही? नाही ग, तो आता आम्ही इकडे यायची घाई होती तिला, त्याला मुन्ना अंकल? मुन्ना अंकल नाहीये बेटा. मुन्ना अंकल ड्युटीला गेलेले. 3. मम्मी आली ना. ए श्रीविदा, झोपेतून उठली का श्रीविदा? डोळ्याला लागलाय, तू पाहतच नाही. तिला म्हणजे काही झालं म्हणजे तिला हे आहे. पण नाही पाहते. खूपच रोड झाली ती. काय झालं? डोळ्याला काहीतरी झालं.
ड्युटी गेले काय मोठे पप्पा सोबत बोल ना. शिवदा श्वेता आणि एक पीस आणि शिवदा मिठाई काढतो. श्वेता काय झालं? मोठी मम्मीला ओळखलं नाही का श्वेताने? श्वेताने ओळखलं नाही का बाळा? कोण मारलं का मग तुला? हे घे मिठाई घे. गोगो काय बरं घे ना. पप्पा कुठे गेले? ड्युटीला गेले का मग? कोणाचं खाणं काय झालं? जेवली नाही का तू? नाराज आहे काय? सर्वात मोठे जाऊबाई आहे त्यांच्याकडे जात. पोलीस देखा ना पप्पा खिड़की से. सीआईडी दरवाजा तोड़. पोलीस आता दरवाजा बंद आहे का? दया दरवाजा तोड़ देगा आके अभी. कुठं आहे छातीचा विमान माणूस? पाया लगा मायावाले. लागले पाया? तुम्ही वाले लात मार दी नाची. आहो लागले ना. घ्या ते. हे सुनो. बस रे. बसा बसला. तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहे. तुम्ही बसा इथं. तिथं बसा. फुल आणून इथं. प्रोग्राम करणार आहे का? करतो ना. तुला मी फोनच करतो ना. मग ठीक आहे. चला मग. तिकडनं काढता नसते आली का म्हटलं? नाही ना तिथून लागली असते. नाही लागली असते ना. अद्वू किधर है? अधी गेले. बस रे. चला बाय. चला बाळू भाऊ. त्याचं तब्येतीची काळजी घे. मेरा हाथ देखो कैसा हो गया अम्मा. चला आता घरी पोहोचलो. मेन घरी आपल्या. शिवा शिवा होली निकल रही. आई की होली निकल रही. ईश्वरी कुठे? नाही ईश्वरी दिसली नाही मला. अरे इकडे लपलेली आहे ती. घे. हॅपी होली. चला बोलो. हैप्पी होली. देवा देवा. मैंने भी नहाया वीर. ऐसे 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 लगाते हैं लड़कियों को कलर. ऐसे लगाते हैं. ऐसे एक और दो. ऐसे वैसे नहीं ऐसे लगाते हैं. अरे घे आता आता माहित जसं तसं. ऐसे करते हैं. ऐसे. हा. इधर का रहेगा ना. दोन. एक दो. बस. हल्दी है क्या मेरी? हल्दी है क्या? ये रहेगा ना आपके पिंपल. नहीं वो ठीक है बोलता है. शिवा ये देखो ना. हाथ देखो ना मेरे भी ग्रीन हो गए. एक बजे खूपच तीर मारले तू. 7 बजे से लेकर 1 बजे तक था. वो 7 बजे मेहंदी इन्स्टंट वाली आहे का इशू? जास्त डार्क आहे ना. म्हणूनच ओळखायला येत आहे ते. चला थोडा वेळ अंग टाकते बाबा. झोपते मी थोडा. पहिल्यांदा ताईला अरे कलर हरभरा चांगला आहे ना. हर्बल आहे ना. ताईला लावा ना कलर पहिल्यांदा. जास्त नाही एवढं. हा. अरे पाउडर झटकोगे तो निकल जाएगा. अरे बापरे. ओरिजिनल कलर खरंच काढताय का?
खालची तू लाव ये चलेगा भूत बनाओ. मला निघणार काय ह्या अरे देवा देवा देवा. मातीची आहे मातीची. तिनं आधी आंघोळ केली आहे बरं सर्व. सगळ्या नांगोळ्या. तिचे पप्पा कुठे गेले? हे घे मग. मग पर्पल इसे बोलते कलर. मुझे कैसे लगा? अरे घे ना. अरे देवा डोक्यावर टाकला खरंच यांनी. मुंह मीठा करो. झाला ना 1 सेकंड झाला ना. क्या ये घे लवकर मम्मा घे. माही घे इशू माही तुम कलर ज्यादा रंगी नहीं रही हो. काय बनवलेलं आहे आज? काय बनवलंय? गुलाबजामुन काहीच नाही बनवलाय. डाळ भाजी, गुलाबजामुन, डाळ भाजी. आणि हे डाळ भाजी. भांडीत कलर पडलेला. आता काय करत आहे तू? गुलाबजामुन महिला नाही द्यायचं तुला. कोण तुला ओळखत नाही मी. महिला आज नाही वाटायला पाहिजे तुला. मस्त आहे का? मस्त बनवलेले. चला चल बेटा बाय शो. बाय बाय. हो मी पण. ते ऑरेंज असते ना वाटते. येलो येलो येलो. हाँ डार्क येलो. उसको किया होगा कस्टमाइज किया होगा उन लोगों ने. ते काहीतरी खराब झाली असेल. नाही आता सांगितली ते. हो नवीन आहे ती. नवीन न्यू ब्रँड. फिर वो पांढऱ्या कलर की क्या? पांढऱ्या कलर केली. अरे नाही नाही ते आहे ना म्हणजे सेकंड हँड घेतली असेल त्यांनी. नाही सेकंड हँड नाही आहे. हां छान लागली का रे तुला? चला मग घरी पोचता पोचता आम्हाला संध्याकाळ झालेलीच होती. आणि हो मी तिथे झोपून गेले तर तुम्हाला सांगितलं ना की मला बरं नव्हतं म्हणजे पोट वगैरे दुखत होतं हे ते, तर त्याच्यामुळे मी झोपून गेली होती तिथे. आणि हे तोपर्यंत बहुतेक मोठा दादांच्याकडे पण जाऊन आले होते. मग मी डायरेक्ट उठल्यानंतर फ्रेश पण नाही झाली अशीच आम्ही डायरेक्ट इकडे निघून आलो. इकडे आल्यानंतर मग संध्याकाळचं इशूला उपवास होता म्हणजे सोमवार होता त्याच्यामुळे उपवास असल्याच्याने मग तिच्यासाठी उसळ बनवली म्हणजे साबुदाण्याची खिचडी बनवली. आमच्याकडे उसळ म्हणतात साबुदाण्याच्या खिचडीला. ॲक्च्युली माझं लक्षच नव्हतं की इशूला उपवास असतो. मग तिने जेव्हा सांगितलं त्यावेळेला मग मी ती इन्स्टंटवाली साबुदाण्याची खिचडी बनवली. मग आम्ही दोघीच जणी राहिलेलो होतो जेवण करायचं. माहीने जेवण केलं तर सर्वांचं जेवण झालेलं होतं. मग आम्ही दोघी जणींनी साबुदाण्याची खिचडी खाल्ली मस्त तिच्यासोबत बसून.